आता एक मोठी बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। काही दिवसांपूर्वी राज्यात पाऊस झोडपताना दिसला। अनेक भागात मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिकं वाहून गेले। विशेषतः मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचं बघायला मिळालं। मान्सून राज्यातून गेल्याचं सांगितलं जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। ठाणे, कोकण, मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला। आज देखील भारतीय हवामान विभागानं पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिलाय। दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचं नाव घेत नाहीये। 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहेत। केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळतेय। मराठवाड्यातील काही भागात छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला। काल संध्याकाळी ठाणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचंही बघायला मिळालं। यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता। भारतीय हवामान विभागानं 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिलेला आहे। पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत। यामुळे हे स्पष्ट आहे की राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कायम राहणार आहेत। 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस असणार आहे। या पावसाचा अधिक प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे। किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय।